नमस्कार मंडळी, जय एम पी एस सी तक धिनादिन धा. तर एम पी एस सीच्या विश्वाला हादरे बसवणारी बातमी काल तुम्ही ऐकली असेलच किंवा वाचली असेलच की बा एक कॉल रेकॉर्डिंग जी आहे ती लय व्हायरल झाली. कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं होतं काय का एक सरकारी अधिकारी आहे ते समोरच्या माणसाला 8 लाख रुपये दे म्हणते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल का बा सरकारी अधिकारी 8 लाख रुपये दे म्हणायला आहे, याच्यात हादरा बसण्यासारखं काय? कारण नॉर्मली जर आपण सरकारी कार्यालयामध्ये गेलो तर आपली सिस्टीम एवढी करप्ट झालेली आहे का सरकारी कामासाठी म्हणजे ते सरकारी अधिकारी त्याच्या लायकीनुसार कामानुसार आणि घरातले जे काही त्यांच्यावर संस्कार झालेत त्याच्यानुसार ते तुमच्याकडून 8 लाख 10 लाख 50-100 रुपये ते घेतच असतील. कारण सिस्टीमच तेवढी करप्ट आहे. म्हणजे सगळेच सरकारी अधिकारी असे भ्रष्ट आहेत असं मी म्हणत नाही, पण रिॲलिटी तुम्हाला माहिती आहे ती मी काही वेगळी सांगायची गरज नाही. म्हणजे एखादा माणूस इमानदार बी असला आणि त्या सिस्टीममध्ये गेला तर त्याला सिस्टीम इमानदारीनं काम करू देत नाही. त्याच्यावर एवढं प्रेशर टाकलं जाते ते एक तर रिझाईन करते नाही तर मग आत्महत्या करते. बरं, आपण त्या सिस्टीमच्या घाणीबद्दल बोलायसाठी इथं आलेलो नाही. विषय काय होता त्या कॉल रेकॉर्डिंगचा. का एक क्लर्क आहे ते समोरच्या एका विद्यार्थ्याला म्हणते का बा मी ऑप्टिंग आऊट करतो आणि तू मला त्याच्यासाठी 8 लाख रुपये दे. आता ऑप्टिंग आऊट तुम्हाला सगळ्याला माहीत असेल, पण काही जे विद्यार्थी आहेत ज्यांना ऑप्टिंग आऊट काय आहे तेच माहीत नाही, त्याच्यासाठी एक सांगतो का बा एखादी परीक्षा जर कोणी पास झालं, समजा आता मी एखादी परीक्षा पास झालो पण मला ती परीक्षा जॉईन करायचीच नाही ती पोस्ट, तर मी त्याच्यातून ऑप्टिंग आऊट करू शकतो. म्हणजे मी त्यांना एम पी एस सीला म्हणाल की ही पोस्ट मला घ्यायची नाही, म्हणजे मेरिट लिस्टमधून माझं नाव ते काढून टाकतील आणि वेटिंग लिस्टमधला जो विद्यार्थी आहे तो मेरिट लिस्टमध्ये येईल. म्हणजे एक मेरिट लिस्ट असते, एक वेटिंग लिस्ट असते. मेरिट लिस्टमधल्या विद्यार्थ्यांना ऑप्ट आऊट केलं की वेटिंग लिस्टवाला विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये येते. म्हणजे वेटिंग लिस्टवाल्याला तिथं होते त्याचा फायदा. आणि त्यानं जर ऑप्ट आऊट केलं नाही, म्हणजे आता समजा मी एखादी पोस्ट घेतली आणि मी ऑप्टिंग आऊट केलं नाही आणि मी त्या पोस्टला जॉईन बी नाही झालो तर ती जागा तशीच राहते रिक्त. म्हणजे वेटिंगवाल्याचा जे काही अभ्यास होता ते अभ्यास बोंबलला, तर त्याची भली समजा एखाद्या मार्कानंच वेटिंग लिस्टमध्ये तो आला असेल पण त्यानं ऑप्ट आऊट केलं नाही म्हणून ही वेटिंग लिस्टवाला मग बोंबलत बसणार, पुढच्या परीक्षेची ती वाट बघणार. तर इथं काय झालं काय एक ते क्लर्क होता म्हणून, क्लर्क होता म्हणजे ते ऑलरेडी तिथं पोस्टिंगवर आहे, त्याची पोस्टिंग आहे काम करायला क्लर्क म्हणून. आणि क्लर्क असताना त्यानं क्लर्कच्याच परीक्षेचा फॉर्म भरला आणि ते त्याच्यात सिलेक्ट झाला, म्हणजे पास झाला, त्याच्यात मेरिट लिस्टमध्ये त्याचं नाव आलं. तर मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यावर ते ऑलरेडी क्लर्क आहे आणि त्याच पोस्टमध्ये त्याचं आलेलं आहे नाव. आता ते ती पोस्ट जॉईन करणार आहे का? नाही करणार. का हाल कराल? कारण सारखंच पेमेंट आहे त्याचं आणि ते ऑलरेडी इकडं जॉईन आहे म्हणल्यावर ते त्याचं काहीतरी प्रमोशन बिमोशन एक्सपिरियन्स त्याचा झालेला असणार आहे, त्यामुळे ती पोस्ट ते काही जॉईन करणार नाही. मग त्यानं गपगुमानं म्हणजे इमानदारीनं ऑप्टिंग आऊट करायला पाहिजे का नाही? करायला पाहिजे, पण नाही. त्यानं काय केलं, आता मेरिट लिस्टमधला तो विद्यार्थी समजा त्यानं काय केलं का वेटिंग लिस्टवाला जो आहे त्याला कॉल केला. आता कॉल वेटिंग लिस्टवाल्याने मेरिट लिस्टवाल्याला केला का मेरिट लिस्टवाल्याने वेटिंग लिस्टवाल्याला केला त्याची तपशील माझ्याकडे नाही, तर आमचे सूत्र जरा झोपली होती त्यामुळं ती माहिती मिळू शकली नाही. तर ते म्हणला का बा मी ऑप्टिंग आऊट करतो, तू मला 8 लाख रुपये दे. म्हणजे यानं जर ऑप्टिंग आऊट केलं तर वेटिंग लिस्टवाला तिथं जाईल आणि त्याला ती पोस्ट भेटेल. तर वेटिंग लिस्टवाला म्हणला 8 लाख जरा जास्त व्हायलेत. मग ते म्हणला का बा 8 लाख नाही तर तू ह्याच्यानं जेवढे होतेत आजच्या आज तेवढे समजा तू दे मला, मग मी ऑप्टिंग आऊट तिथं करतो. आता वेटिंग लिस्टवाला म्हणायला आहे मी वेटिंग लिस्टमध्ये आहे, याचा अर्थ मी आम्ही काही ना काही अभ्यास केलाच असेल ना, उगाच बोंबलं तर आलो नाही तिथं. 8 लाखात हे म्हणत असेल मी एखादी पोस्टच घेतो एखाद, तर ते म्हणलं की मग राहू दे. मग तर यानं सगळं एम पी एस सीचं विश्व जे आहे ते हादरले. म्हणजे त्याला असं वाटायला लागले का सगळंच घोडेबाजार होते का काय. आता ही कॉल रेकॉर्डिंग उघडकीला आली म्हणून लोकांचे कानं टवकारले, तर लोकांना वाटायला लागले का असा घोळ होते का. आता घोळ कोणत्या लेवलला होते ते त्या लेवलवाल्या माणसालाच माहीत आहे, पण ही समजा कॉल रेकॉर्डिंग आहे याच्याबद्दल आपण बोलायलो. तर त्या वेटिंग लिस्टवाल्याची काही चुकी आहे का, त्यानं मरणाचा अभ्यास केला आहे. आता थोडाफार मार्क समजा त्याला कमी पडला असेल, पण त्याच्यामुळं आणि ही आता ऑलरेडी क्लर्क आहे यानं ऑप्टिंग आऊट करायला पाहिजे, पण नाही, ते तिथं अडून बसलं आहे कारण त्याला आशा आहे पैशाची. आता मला सांगा तुम्ही, हे ऑलरेडी क्लर्क आहे त्यानं क्लर्कच्या परीक्षेचा फॉर्म भरला आहे, काहून? त्याला लयच अभ्यास करायचा उल्हास आहे आणि त्याला पुन्हा परीक्षा द्यायची आणि त्याला घरी बायको एंटरटेन करणं त्याला करमन झाले म्हणून त्यानं तिथं परीक्षा द्यावं वाटेल. त्याला अशातला भाग आहे का? नाही. त्याचा फोकस फॉर्म भरण्यापासून क्लिअर होता का मी फॉर्म भरणार
मेरिट लिस्टमध्ये नाव येणार, मेरिट लिस्टमध्ये नाव आलं का वेटिंग लिस्टवाल्याला मी कॉल करणार किंवा त्याचा मला कॉल येणार, मी त्याला पैसे मागणार, नंदन बोंबलं सगळं कार्यक्रम ओके करणार. हे त्याचा फोकस क्लिअर असल्यामुळं त्यानं ते फोकसनुसार चाललं आहे. आता हे म्हणाले तर का घोडे बाजार व्हायला ना पाहिजे. आता त्या पोराला नाव ठेवून फायदा आहे का काही? त्या क्लर्कवाल्या ते ऑलरेडी पार्ट ऑफ सिस्टीम आहे ना. आता पार्ट ऑफ सिस्टीम म्हणल्यावर ते घाणीत गेला आहे ते ऑलरेडी, त्यामुळे ते तसंच करणार. त्याची विचारसरणी म्हणजे ते उकंड्याकडे जाणार, उकिरड्याकडंच जाणार, ते घाणीकडंच जाणार. ते पैसा खाणार, भ्रष्टाचार करणार, हे करणार, ते तर आलंच. त्यामुळे त्याला दोष देऊन अर्थ नाही. पण इथं MPSCनं मध्यस्थी केली पाहिजे, म्हणजे त्यानं त्याचे नियम जे आहेत ते बदलले पाहिजे. म्हणजे एखादा क्लर्कवालाच विद्यार्थी क्लर्कच्याच परीक्षेचा फॉर्म काऊन भरायला आहे, तसा भरू द्यायला न पाहिजे. हां, तुम्ही जर समजा कलेक्टरचा फॉर्म भरत असाल किंवा क्लास 1 डेप्टी कलेक्टर तहसीलदार त्या परीक्षेचा फॉर्म भरत असाल, तुम्ही ज्या पोस्टिंगला जॉईन येतं त्याच्यापेक्षा वरचं जे पद आहे त्याचा जर फॉर्म भरत असाल, परीक्षा देत असाल, तर एक समजू शकतो. त्याच्या लेवलची किंवा त्याच्या खालच्या लेवलची परीक्षा तुम्ही देऊच कशी द्यायला त्याला? कारण सगळं स्पष्ट आहे ना का ते काय ती पोस्ट जॉईन करणार नाही. मग कशाला ते तिथं MPSCनं हे नियम आणला पाहिजे का असं तुम्हाला करता येणार नाही. आणि तसं जर तुम्ही केलं आणि ऑप्टिंग आऊट जर केली नाही, एखाद्याला खात असते का याचा अभ्यास करायचा, आपला अभ्यास विसरलो का काय बा चेक करायचं असते त्याला, तर त्यानं समजा तसं करून परीक्षा जरी दिली आणि त्यानं जर मनानं ऑप्टिंग आऊट केलं नाही तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. किंवा त्याला ज्या पदावरती आहे त्या पदाचा राजीनामा त्याला द्यायला लावला पाहिजे का फोकनीच्या तो ऑप्टिंग आऊट केलं नाही, तू आता ज्या परीक्षेमध्ये तो सिलेक्शन झालेलं आहे तू गपगुमान ती पोस्ट घे. कारण वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्याचं नुकसान व्हायला नाही तर, कारण तुम्ही नंतर त्या जागा नाहीत भरत, ते जॉईन करणार नाही, जागा तशीच बोंबलेत रिकामी राहिला. रिकाम्या जागा मायला ज्या आहेत त्याच जागा नाहीत व्हायला भरणं, ह्या रिकाम्या जागा केव्हा भरतील बाप्पा. हां, त्यामुळे या वेटिंग लिस्टवाल्या विद्यार्थ्याचं म्हणजे त्याचा अभ्यास हे सगळं हे स्ट्रॉंग आहे. फक्त एखादा मार्क कमी पडला म्हणून इतका जर अन्याय होत असेल आणि पुढचा माणूस जर 8 लाख म्हणत असेल तर मग या विद्यार्थ्यानं करावं काय? म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करून मी जर समजा सिस्टीममध्ये घुसतानीच, आता सिस्टीममध्ये घुसतानीच जर समजा आता यानं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली म्हणून यानं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केलीच नसती, त्यानं गपगुमानं 8 लाखापैकी समजा 4 लाख 5 लाख जे काही जमते त्याला दिले असते, ते सिस्टीममध्ये गेला असता. याचा पहिलं टार्गेट काय असतं का आपण 8 लाख रुपये किंवा जे काही अमाऊंट आहे ती भरलेली आहे ते आपल्याला आधी काढायचे. तर यानं ते काढण्यावर भर असतात याला, कशी मी काढू, इकून काढू, तिकून काढू, टेबलाच्या खालून काढू, वरून काढू, फाईल थांबवून काढू का साहेबाकडं फाईल पाठवून काढू. याचा पहिला फोकस काय असता, ते मी जे पैसे भरलेले आहेत ते पैसे मला काढायचे. तर म्हणजे प्रामाणिकपणे यानं काम केलं असतं का? प्रामाणिकपणे काम करणारे लय मोजके अधिकारी येतं, कारण सिस्टीम प्रामाणिकपणे काम करूच देत नाही. पण पहिल्यांदाच असा झटका बसल्यावर हे करणारच नाही ना काम. हे म्हणाल मी काय गवत उपटायला आलो का इथं, मी पैसा खायला आलो, मी गप पैसा खाईल. आणि एकदा काय याच्या तोंडाला पैसा लागला, वाघाच्या तोंडाला जर रक्त लागलं तर मग वाघ गवत खाणार आहे का? ते म्हणाल मला रक्ताळल्यालाच प्राणी द्या. आणि एकदा जर समजा याला अटकर आली का असा पैसा खाता येते, मग बोंबाडली रे सिस्टीम. मग झाले लोकांचे कामं, कमी पैशामध्ये कामं झाली मग लोकांचे. कारण हे असे एंट्री करताना त्याला ठेच बसलेली, आणि ठेच बसल्यावर मग हे काही गप बसणार नाही. त्यामुळं मला कसं वाटतं का बाबा नियम आणला पाहिजे ऑप्टिंग आऊटचा. म्हणजे UPSC कशी करते, तुम्ही जर कलेक्टर झाले तर तुम्हाला पुन्हा UPSCची परीक्षा देताच येत नाही, कारण तुम्ही ऑलरेडी टॉपला गेलेले आहेत ना, काल दिले परीक्षा. मग कलेक्टर होऊन बी पुन्हा तू परीक्षा द्यायला, तसं नाही. तर तसं इथं आलं पाहिजे MPSCमध्ये का तो ऑलरेडी क्लर्क आहे, तर क्लर्कच्या लेवलची किंवा त्याच्या खालच्या लेवलची परीक्षाच तुला देता आलीच न पाहिजे. कारण करणार काय परीक्षा देऊन, ऑलरेडी तू वरच्या पोस्टवर आहे, ती खालची पोस्ट तू घेणार नाही, मग परीक्षा द्यायला का आलं, बोंबलायला द्यायला का? हां, ह्या गोष्टी MPSCनं लक्षात घेतल्या पाहिजे. नुसताच पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह केला आणि UPSCच्या पावलावर पाऊल ठेवला असं म्हणून होते का? त्यांचे काय नियम आहेत तसे नियम बी आपण आपल्या याच्यामध्ये त्या नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे, ते नियम आणले पाहिजेत. याच्याकडे जरा लक्ष द्या ना. तर तुमचं लक्षच नाही राजीव. हां, आता विद्यार्थ्यांना करावं काय का याच्यासाठी बी आता बोंबलत विद्यार्थ्यांना आंदोलन करावं का की असं करा. नाही तर मग विद्यार्थ्याला तिथं घ्या बॉडीवर, विद्यार्थी करतील मग काय करायचं. तर आणि चुकीचं आहे, कारण ही कॉल रेकॉर्डिंग त्या विद्यार्थ्यानं व्हायरल केली म्हणून. अशा कित्येक कॉल रेकॉर्डिंग असतील ज्या व्हायरलच झाल्या नाही. म्हणजे हे तर पहिल्यापासूनच चालू असणार आहे ना विषय. ऑप्ट आऊट करतो मग सगळ्या विद्यार्थ्याची चौकशी करावं का त्याच्या अकाउंटला कुठून पैसे गेलेत का, ज्यानं ऑप्ट आऊट केली तर लय मोठं गौडबंगाल तिथं आपल्याला सापडू शकते. पण तसं जाऊ दे, आता
फक्त विनंती एवढीच आहे का MPSCनं याच्यात पुढाकार घेतला पाहिजे, नियम केला पाहिजे का ऑप्टिंग आऊट ही विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी आहे आणि ऑप्टिंग आऊट जर केलं नाही तर ती पोस्ट जॉईन करणं कंपल्सरी आहे. मग भले तू तिकडं कोणत्या मोठ्या पदावर असशील, म्हणजे तू जर समजा तहसीलदार असशील तो क्लर्कचा फॉर्म भरला आहे, तो यात खास होती तो फॉर्म भरला आणि तो क्लर्कच्या मेरिट लिस्टमध्ये नाव येऊन मी जर समजा तो ऑप्टिंग आऊट केलं नाही तर मग तुला तहसीलदार पदाचा राजीनामा देऊन क्लर्क जॉईन करणं आहे असा नियम आणला पाहिजे, राबवून घेतला पाहिजे तो नियम. कारण तहसीलदारानं काल बोंबलालं क्लर्कची तेव्हा परीक्षा, म्हणजे हे मी उदाहरणाखातर सांगायलो, तहसीलदार तसे देणार नाही पण तहसीलदारसाठी हे करू शकते. तसं जसं या क्लर्कवाल्यानं क्लर्कची परीक्षा दिली कारण त्याचा फोकस क्लिअर होता. फोकस आयुष्यात क्लिअर असला ना तर माणसं काहीही करतात. आता क्लर्क आहे बाबा, तू चांगल्या परीक्षा दे ना, तू क्लास 1ची दे. हां, तहसीलदार होय, आम्हाला आनंद वाटेल का बा तू तहसीलदार झाला मग तू बोंबलत क्लर्कची द्यायला. आता हे समजून घ्यायला पाहिजे. आता कोण समजून घेईल का विद्यार्थ्यांना फक्त लाल दिव्याच्या गाडीचं जे स्वप्न आहे ते स्वप्न असंच उराशी बाळगायचं आणि मरणाचा अभ्यास करायचा आणि अभ्यास करून बी काय तर वेटिंग लिस्टमध्ये यायले एखादा मार्क कमी पडला म्हणून. कारण वरचं ऑप्टआउटच करणं आणि जागा रिक्त चालली, म्हणजे याचा काही गुन्हा आहे का? म्हणजे याच्या हक्काची आहे ती जागा, याच्या हक्काची जागाच याला मिळून झाली अभ्यास करून. काय नशीबन, काय अभ्यासन, काय MPSC करत बसता. करा लाल दिव्याची गाडी. हां, बाकी तुम्हाला एकंदरीत या घटनेबद्दल काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. कारण तुम्ही बोलले काय आणि मी बोललो काय आणि सगळं विद्यार्थी बोंबलले काय गवताचा फरक पडणार नाही. जे आहे ते चालू आहे. माही जे कदोराला बाप्पा, म्हणूनच मी MPSC सोडली. मी सुटलो, पण मला असं वाटते का बा विद्यार्थी जे आहेत, जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्याला त्रास होऊ नये. आता वेटिंग लिस्ट म्हणल्यावर चांगला अभ्यास आहे त्याचा बी, तर त्याला त्रास न झाला पाहिजे. बाकी बघू आता काय होते तर. हां, धन्यवाद.